ओळखण्याचं मुख्य साधन कोणतं तर एक एक पान, सिंगल पान आणि त्याचे वर खाली झालेल्या दोन बाजू. आता ही जी रानभाजी आहे ही तशी स्वतंत्र करत नाहीत, पण जास्तीत जास्त ही मिक्स भाजी जर केली ना आपल्याला सुंदर लागते. ओके, पिंपळीची भाजी सापडलेली आहे. मस्त कोळी कोळी आहे. पूर्ण आहे त्या डोंगरावरती बघ अशी सगळी भाजी ही चाललेली आहे. पूर्ण पिंपळी दिसते. या साईडला आहे, या साईडला आहे. तर मित्रांनो, रानभाजी आपण पाहत आहोतच. औषधी वनस्पतींच्या बरोबर रानभाज्याही आपल्याला अत्यंत गरजेच्या आहेत. आणि खास करून हा सीझन आहे मे नंतरचा शेवटचा टप्पा, आणखीन जून जुलै ऑगस्ट. तर आपल्याकडे एक समोर आता जी प्लांट आहे याचं नाव आहे पिंपळी. आता एक्झॅक्ट पिंपळी नावानं आपण जे त्रिकटू म्हणून जे वापरतो सुंठ, मिरी आणि पिंपळी, ती पिंपळी ही नव्हे. याला पिंपळी, साधी पिंपळी आणि लेंडी पिंपळी असते, ही पिंपळी नव्हे. तर ही पिंपळी नावाची पिंपिनेला वॉलिचियाना असं बॉटॅनिकल नाव असणारी ही वनस्पती आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवते. साधारणपणे आता आपण बघितलं तर ही वनस्पती इथे 1.5 फूट उंचीची आहे. ही वनस्पती जवळजवळ 1.5 ते 2 मीटरपर्यंत होऊ शकते. पांढऱ्या रंगाची झोपक्यानं अगदी कोथिंबीरला जशी फुलं येतात त्याच पद्धतीची फुलं येतात. कोथिंबीरीची फुलं आणि ही फुलं जवळजवळ तुम्हाला सेम दिसतील. तर भाजीमध्ये याचा वापर करण्याचं जे आहे मुख्य साधन ते म्हणजे याची पानं. अशा पद्धतीनं 3 पानाचं असतं. एक एक पान जे आहे त्याचा जर आकार बघितला तर पानाची एक बाजू छोटी असते आणि एक बाजू मोठी असते. अशा स्वरूपाची 3 पानं एकत्र येऊन ही पिंपळीची भाजी बनलेली असते. तुम्हाला ओळखायला सोपं व्हावं म्हणून ही रचना थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. बॅक साईड बघितली तर थोडंसं खरखरीत, उठावदार शिरा अशा पद्धतीनं भाजी आहे. एकाच देठाची 3 पानं येतात. ओळखण्याचं मुख्य साधन कोणतं तर एक एक पान, सिंगल पान आणि त्याचे वर खाली झालेल्या 2 बाजू. ही छोटी बाजू, ही मोठी बाजू. अशा पद्धतीनं आपण ही भाजी ओळखू शकतो. मोठी झाल्यानंतर त्याला पांढरी फुलं येतात. ही त्याची ओळखण्याची खूण आहे. आता ही जी रानभाजी आहे ही तशी स्वतंत्र करत नाहीत. केवळ पिंपळीची भाजी अशी म्हणून करत नाहीत. काही मोजक्या रानभाज्या आहेत त्यामध्ये पाथरी येते, त्यानंतर दुसरी भारंगी येते. अशा रानभाज्यामध्ये मिक्स म्हणून ह्या भाज्या वापरतात, कारण त्या एकमेकाला चांगल्या कंपॅरिझन त्यांचं चांगलं होतं आणि त्या टेस्ट देतात खूप छानपैकी. तशी भाजी स्वतंत्र पण करता येते, काही अडचण नाही. स्वतंत्र खाणारे लोक खातात, पण जास्तीत जास्त ही मिक्स भाजी जर केली ना आपल्याला सुंदर लागते. त्यामुळे ही पिंपळीची भाजी जरूर वापरा. तुमच्या आसपास कुठे असेल, जंगलात असेल, वापरा. कारण 2 महिने ते 2.5 महिनेच तुम्हाला ही भाजी मिळेल. पुन्हा वर्षभर ह्या भाजीचं नाव तुम्हाला चेहरा देखील दिसणार नाही. ज्या लोकांना वाटतंय की आपण याची लागवड करू शकतो त्याच्या सीड्स कलेक्ट करा, तुमच्या कुंडीमध्ये, परसबागेमध्ये लावा. त्या तुम्हाला मे नंतरच मिळतील, पण निदान एक 4-5 वेळा खाण्याइतपत भाजी तुमच्या बागेमध्ये तयार होऊ शकते. तर ही अशी आहे पिंपळी.